खबरदारीचा इशारा देणारी ही घटना ऐकून तुम्ही हादरून जाल, कारण जी जागा भक्तीची आणि शिक्षणाची असावी तिथेच एका निरागस मुलीवर भयानक अत्याचार घडला। 12 जुलै 2025 रोजी पुण्यातील आळंदी पोलीस ठाण्याला एक धावपळ उडवणारा फोन आला। जेव्हा एक युवती घाबरलेल्या अवस्थेत आपत्कालीन क्रमांक 112 वर कॉल करून सांगते की तिला खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दाबून ठेवण्यात आले आहे आणि तिच्यावर वारंवार अत्याचार होत आहेत। तिचा थरथरता आवाज, विवशता आणि जीव वाचवण्यासाठी केलेला तो एक फोन पोलिसांच्या सजगतेला जागा करतो आणि त्यानंतर सुरू होतो एक धक्कादायक आणि संतापजनक गुन्ह्याचा उलगडा, ज्यात एक कीर्तनकार महिला, तिचे कुटुंबीय आणि अपहरणासाठी वापरलेली गाडी हे सगळं एका सखोल कटाचा भाग ठरतं आणि पोलिसांच्या सूचक कारवाईने अखेर त्या पीडितेला वाचवण्यात यश येतं। पण जे उघडकीस येतं ते समाजाच्या विश्वासाला हादरवणारं असतं। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। 12 जुलै 2025 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास पुण्यातील आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांना एक धक्कादायक फोन आला, जो 112 या आपत्कालीन क्रमांकावरून आला होता आणि त्या कॉलमध्ये एका घाबरलेल्या युवतीने स्वतःला खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत दाबून ठेवण्यात आले असल्याचे आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले। तिचा आवाज थरथरत होता आणि तिने सांगितले की तिला अहिल्यानगर येथून अपहरण करून आळंदीतील केडगाव रोडवरील संस्थेत आणण्यात आले आणि संधी मिळाल्यावर एका खोलीतून तिने गुपचूप फोन करून पोलिसांना माहिती दिली। ही माहिती मिळताच पाटील यांनी ती सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव आणि कॉन्स्टेबल सचिन कदम यांच्याकडे सोपवली आणि दिलेल्या तपशिलांवरून हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने कारवाईचा निर्णय घेतला। मुलीने तिचे नाव सांगितले नव्हते, पण संस्थेचा पत्ता आणि इतर तपशील दिल्यामुळे तपासाला दिशा मिळाली आणि त्यानुसार पाटील यांनी स्मिता जाधव, सचिन कदम आणि प्रिया शिंदे यांचे पथक तयार करून केडगाव रोडवरील संस्थेकडे पाठवले। पोलिसांनी आधी अहिल्यानगर येथील शेवगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, पण तक्रार नोंदलेली नव्हती। तरीही तपास चालू ठेवत पथक संस्थेत पोहोचले आणि तिथे एका बंद खोलीत अडकवलेली युवती सापडली, जिची अवस्था अत्यंत भयभीत आणि मानसिकदृष्ट्या खचलेली होती। त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले। पोलिसांनी घटनास्थळी तपास करत पुरावे, उदाहरणार्थ कपड्याचे तुकडे व तिचे सामान गोळा केले आणि संस्थेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांची चौकशी केली। अपहरणात वापरलेल्या गाडीच्या माहितीवरून अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांच्यावर संशय गेला आणि त्यानंतर मुलगी घरी पोहोचल्यावर तिनं शेवगाव ठाण्यात तक्रार नोंदवली, ज्यावरून पोलिसांनी तीव्र तपास करून आरोपींना अटक केली, तर गाडीचा चालक फरार होता। चौकशीत अण्णासाहेब आंधळेनं कबुली दिली की त्यानं तिच्यावर अत्याचार करून लग्नासाठी दबाव टाकला होता आणि ही क्रूर कहाणी प्रत्यक्षात 2 जून रोजी सुरू झाली होती, जेव्हा पीडिता घरी एकटी असताना तिची ओळखीची कीर्तनकार सुनीता आंधळे तिला भेटायला आली आणि शेतात घेऊन जाण्याच्या बहाण्यानं तिला घराबाहेर नेलं। बाहेर एक काळी अल्टो गाडी उभी होती, ज्यात तिन्ही आरोपी होते आणि त्यांनी तिला जबरदस्तीनं गाडीत टाकून तिचा आवाज दाबत तिला धमकी देत थेट संस्थेमध्ये नेलं, जिथे तिला एका खोलीत बंदिस्त ठेवण्यात आले आणि अण्णासाहेब आंधळेनं वारंवार तिच्यावर अत्याचार केलं, तर सुनीता आंधळे आणि इतरांनी तिला धमक्या देत गप्प ठेवलं। मोबाईल व बाह्य संपर्काची कोणतीही साधनं तिच्याकडे नव्हती, त्यामुळे ती सतत भयभीत अवस्थेत होती। पण जुलैच्या सुरुवातीला तिला एक क्षणभरासाठी फोन मिळाला आणि हुशारीनं तिनं 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली, ज्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तिला सोडवलं आणि वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईस सुरुवात केली। पहिल्यांदा ती घाबरून होती, म्हणून तिनं तक्रार दाखल केली नव्हती, पण पोलिसांच्या सहाय्यानं आणि कुटुंबाच्या पाठिंब्यानं तिनं 7 जुलै रोजी शेवगाव ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली। विशेष धक्का म्हणजे कीर्तनकार असलेल्या सुनीता आंधळेनं पीडितेचे अपहरणात सक्रिय सहभागी होणं, जे धार्मिक आणि सामाजिक स्तरावर विश्वासघात ठरतो। त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर 376 बलात्कार, 363 अपहरण, 506 धमकी आणि इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवला। ही घटना आपल्याला शिकवते की धार्मिक व शैक्षणिक संस्था सुरक्षित मानल्या जात असल्या तरी अशा ठिकाणीही गुन्हे घडू शकतात।
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींविषयी अधिक सजग असले पाहिजे आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याआधी त्यांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. अशा संकटांतून बाहेर पडण्यासाठी 112 सारख्या सेवा अत्यंत उपयुक्त ठरतात आणि समाजाने एकजुटीने अशा गुन्ह्यांविरोधात उभं राहिलं पाहिजे. संस्थांमध्ये पारदर्शकता आणि कठोर नियम असावेत आणि आपल्या परिसरात सतर्क राहून पीडितांना आधार द्यावा लागेल. हा प्रसंग सांगतो की प्रामाणिकपणा, जागरूकता आणि कायदेशीर कारवाई यांच्याद्वारेच आपण सुरक्षित समाज घडवू शकतो. आणि म्हणूनच सजग रहा, सुरक्षित रहा, कारण गुन्हेगारी कधीही झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.